रात्रीचे 2 वाजले तरी झोप येत नाही आहे आणि कंटिन्युअस मोबाईलवरती रील्स बघणं चालू आहे, तर म्हणजेच याचा अर्थ स्क्रीन टाईम जास्त आहे. अशा प्रॉब्लेम्समध्ये नक्कीच इन्सोमनिया ट्रीटमेंट तुम्हालाही काम करणार. डिस्टर्ब स्लीप किंवा निद्रा नाश किंवा उशिरा झोप येणं याचा परिणाम आपल्या शरीरावरती खूप गंभीर पद्धतीने होऊ शकतो. जे पेशंट डायबिटिक आहेत किंवा ब्लड प्रेशरचे पेशंट्स आहेत, या सर्वांमध्ये नेहमीच झोपेचा प्रॉब्लेम असतो किंवा ही स्लीप त्यांची डिस्टर्ब असते. प्रॉपर जर 6 ते 8 तासांची जर झोप होत असेल तर त्याचा एक वेगळा पॉझिटिव्ह परिणाम आपल्या शरीरावरती खूप चांगल्या पद्धतीने दिसून येतो. डायजेस्टिव्ह सिस्टीम असो किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये त्याचे रिझल्ट्स आपल्याला दिसतात. पण जर स्लीप जर डिस्टर्ब असेल तर तुमची शुगर शूटअप होणार आहे, ब्लड प्रेशर शूटअप होणार आहे, पाल्पिटेशन किंवा एन्झायटी यासारखे, नर्वसनेस किंवा लेस एनर्जी यासारखे प्रॉब्लेम्स आपल्याला सिव्हिअरली एफेक्ट होणार आहेत. ओबेसिटी इज वन ऑफ द मेजर रिझन. जर तुमची झोप अपुरी होत असेल तर नक्कीच तुम्ही सकाळी तुमची उशिरा होणार आणि त्या पद्धतीने तुमची दिनचर्या एफेक्ट होणार. त्यामुळे या झोपेच्या तक्रारीपासून जर आपल्याला वाचायचं असेल तर नक्कीच पंचकर्म थेरपी आपल्याला मदत करेल. पंचकर्म थेरपीमुळे त्रिदोषांचा समतोल हा साधला जातो आणि त्याचबरोबर सुंदर आणि व्यवस्थित अशी निरोगी आपल्याला झोप येते. या पंचकर्म थेरपीमध्ये जे स्पेसिफिक ऑइल्स यूज केले जातात त्याच्यामध्ये अश्वगंधा, जटामांसी, तगर यासारख्या औषधांचा वापर होतो आणि ह्या तेलाने जर मसाज आणि स्टीम आणि बस्ती या जर पंचकर्माच्या प्रोसिजर साधला गेला तर नक्कीच निद्रा नाश, स्लीप न येणं किंवा डिस्टर्ब स्लीप यासारख्या प्रॉब्लेम्सवरती नक्कीच आपण मात करू.